झी 24 तास एक पाऊल पुढे। ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश, कायदा मंत्री सलमान खुर्शीद, अनिवासी मंत्री वायलर रवी आणि आरोग्य मंत्री गुलाम नबी आझाद या चौघा मंत्र्यांनी राजीनामा द्यायची इच्छा व्यक्त केलेली आहे। अचानक या 4 मंत्र्यांनी राजीनामा द्यायची इच्छा व्यक्त केल्यामुळे सध्या दिल्लीमध्ये खळबळ उडाली आहे। कुठल्या कारणासाठी हे मंत्री राजीनामा देत आहेत किंवा यामागे नेमकं काय राजकारण आहे, या मंत्र्यांची नेमकी मागणी काय आहे, या सर्व बाबींची चर्चा करण्यासाठी सध्या 10 जनपथवर चर्चा सुरू आहे। मात्र हे जे केंद्र सरकारमधले 4 महत्त्वाचे मंत्री आहेत ज्यांची दृश्य सध्या आपण बघता आहात, सलमान खुर्शीद, वायलर रवी, जयराम रमेश आणि गुलाम नबी आझाद या 4ही मंत्र्यांनी एकाच वेळी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे। जयराम रमेश हे ग्रामीण विकास मंत्री आहेत, सलमान खुर्शीद कायदा मंत्री आहेत, वायलर रवी अनिवासी मंत्री आहेत, तर गुलाम नबी आझाद हे आरोग्य मंत्री आहेत। या चौघांनीही राजीनामा द्यायची इच्छा व्यक्त केली आहे। तर 4 मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या इच्छेनंतर 10 जनपथवर धावपळ सुरू झालेली आहे। अनेक महत्त्वाचे मंत्री या बैठकीला उपस्थित आहेत। त्याच्यामुळे या 4 मंत्र्यांच्या राजीनामा देण्याच्या घोषणेमागचं नेमकं कारण आणि त्याचबरोबर या घोषणेमागे काही वेगळं राजकारण आहे का किंवा मंत्रिमंडळातल्या फेरबदलाचे हे संकेत आहेत का, असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत। आणि याच अनुषंगाने ही घोषणा होताच काही वेळातच 10 जनपथवर तातडीने बैठक बोलावण्यात आलेली आहे। महत्त्वाच्या मंत्र्यांसह जे 4 मंत्री ज्यांनी राजीनामा देण्याची तयारी व्यक्त केली आहे तेही या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। या सगळ्या प्रकाराविषयी आपण अधिक माहिती घेण्यासाठी जाऊया आमचे प्रतिनिधी विनोद पाटील यांच्याकडे। विनोद, नेमका काय सध्या 10 जनपथवर सुरू आहे, कशा प्रकारचे मंत्रिमंडळातले फेरबदल अपेक्षित आहेत, या बैठकीनंतर काय महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात? अमोल, आता फार मोठ्या प्रमाणावर राजकीय हालचालींना वेग आलेला आहे काँग्रेसमधल्या आणि एकंदरीत जर पाहिलं आपण तर 10 जनपथवरती सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी सगळे मंत्री जमलेले आहेत। याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्येष्ठ मंत्र्यांनाही पाचारण करण्यात आलेलं आहे। प्रणव मुखर्जी, पी चिदंबरम यांच्यासह ज्या मंत्र्यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे ते गुलाम नबी आझाद, जयराम रमेश, वायलर रवी आणि सलमान खुर्शीद हे देखील तिथे उपस्थित आहेत। त्याबरोबर काँग्रेसचे काही ज्येष्ठ नेते, प्रवक्ते यांना देखील या बैठकीत पाचारण करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे या संपूर्ण या बैठकीतनं नेमकं काय निष्पन्न होतं, मोठ्या प्रमाणावर बदलाचे संकेत देखील दिले जात आहेत। कारण गेल्या काही महिन्यांपासून मंत्रिमंडळात काही फेरबदल होणार अशी चर्चा सुरू होती, परंतु उत्तर प्रदेशच्या निवडणुका झाल्या आणि त्यानंतर काँग्रेसचा पराभव आणि त्यानंतर जे काही राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर लागलेलं प्रश्नचिन्ह, या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता काँग्रेसनं या संदर्भात खऱ्या अर्थानं आता बदलाचे संकेत दिलेले आहेत आणि या संदर्भातच आता सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी चर्चा सुरू आहे। या चर्चेच्या अंती नेमकं काय हाती येतं, काय निष्पन्न होतं, हे सगळं आपण पाहू। विनोद, अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केंद्र सरकारमधल्या 4 महत्त्वाच्या मंत्र्यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवलेली आहे। काय याच्या मागचं राजकारण किंवा हेतू असल्याचं दिसतंय? खऱ्या अर्थानं जर विचार केला अमोल आपण, तर याला कामराज प्लान असं म्हणतात। 1962 साली देखील कामराज यांनी या संदर्भातली एक थिअरी पुढे आणली होती आणि नेहरूंना या संदर्भात निर्णय घेण्याचं त्यांनी एकंदरीतच हा प्लान दिलेला होता आणि त्याचीच पुनरावृत्ती आता आपल्याला होताना दिसते। कारण की जेव्हा पक्ष अडचणीत येतो, पक्षातल्या काही लोकांवर किंवा सत्ताधारी पक्षातल्या काही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होतात, घोटाळ्यांचे आरोप होतात आणि त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होते। त्यानंतर आणि त्याचेच परिपाक म्हणून काही निवडणुकांमध्ये पक्षाला पराभवाला सामोरं जावं लागतं आणि तेच नेमकं काँग्रेसच्या बाबतीत आता घडलेलं आहे। दिल्लीतल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील काँग्रेसला सपाटून मार खावा लागला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आता काही जयराम रमेश सारखे क्रियाशील मंत्री आहेत, जे सक्रिय कार्यकर्ते म्हणून आधीपासून ओळखले जातात, यांना पक्ष संघटनेच्या कामासाठी बोलावून पक्ष संघटना बळकट करण्याचा सध्या तरी काँग्रेसची खेळी दिसते आणि हा त्याचाच एक भाग असल्याचं सध्या दिसून येत आहे। तर हा या कामराज प्लाननुसारच आता काँग्रेस पुढे जाते की काय, असे आता स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून हे 4ही मंत्र्यांनी आपण स्वतःहून राजीनामे देत असल्याचं पत्र जरी पाठवलं असलं तरी हा पक्षाच्या खेळीचा एक भाग आहे, ही एक राजकीय खेळी आहे आणि काही मंत्र्यांना पक्ष संघटनेत सहभागी करून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी या संदर्भातले निर्णय घेतले जातात। अमोल, अगदी धन्यवाद विनोद या संपूर्ण माहितीबद्दल।
एकूणच कामराज प्लॅन ज्याला म्हटला जातो त्यानुसार सध्या रणनीती दिल्लीमध्ये आखली जाताना आपल्याला दिसते आहे। अचानक 4 मंत्री राजीनामा देण्याची तयारी दर्शवतात काय आणि त्यानंतर काही मिनिटांमध्येच 10 जनपदवर बैठक होते काय, हा सगळाच अत्यंत लगबगीने घातला गेलेला घाट कशासाठी असा प्रश्न निर्माण झालाय। झी 24 तास एक पाऊल पुढे।